ती पाठी पाहिल्यानंतर टुणूक टुणूक बा गेले बरं मी ती बाट दिली का हा. नाही तसं टुणूक टुणूक यायचं आणि टुणूक टुणूक बक्षीस घेऊन जायचं. जय श्रीराम जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड या गावामध्ये. मित्रांनो, बरड या गावामध्ये पुनर्वसनची जी फाटी आहे त्या फाटीवरती दिनांक 27 जून रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या मैदानाचं नियोजन करण्यात आलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं हे मैदान दरवर्षी होत असतं. मागच्या वर्षीसुद्धा या मैदानाला रेकॉर्ड ब्रेक गाड्यांनी नोंद केली होती. त्याच धर्तीवरती यावर्षीसुद्धा आयोजकांनी तयारी केली. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आपल्या समवेत फलटण तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक सचिन भाऊ चव्हाण आहेत आणि शिवसेना पक्ष शिंदे गटाचे सातारा जिल्ह्याचे ते युवा संघटनेचे अध्यक्ष आहेत. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण एक आदत एक बैल मैदानाचं नियोजन केलं आहे, तर किती तारखेला संपन्न होणार आहे? हे मैदान 27 जूनला मैदान संपन्न होणार आहे. कुठं संपन्न होतं आहे? हे बरड पुनर्वसन फाटी. बरं, पुनर्वसन फाटीवरती हे संपन्न होतं आहे. तर दादा, हे कितवं पर्व आहे? हे तसं बघायचं 4थं पर्व आहे. 4थं पर्व आहे. काय मागच्या 3 पर्वांचा अनुभव काय, कशा पद्धतीनं बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला आपल्याला? तसं बघायला गेलं तर तिन्ही पर्वात आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद बैलगाडी मालकांनी दिलेला आहे. पहिल्या पर्वामध्ये किती गाड्यांची नोंद झाली होती? पहिल्या पर्वामध्ये 400-450 गाड्यांची नोंद झाली होती. दुसऱ्या पर्वामध्ये किती गाड्यांची नोंद झाली होती? दुसऱ्या पर्वात 500 क्रॉस केलं होतं. बरं, आणि तिसऱ्या पर्वामध्ये किती गाड्यांची नोंद झाली होती? तिसऱ्या पर्वात 778 गाड्यांनी सहभाग घेतला होता. बरं, आणि मैदान किती वाजता सुरू झालं होतं मागच्या वर्षी? मैदान बरोबर 8 वाजता चालू झालं होतं आणि फायनल किती वाजता झाला होता? 5 वाजता. चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. तर या वर्षी पण त्याच पातळीवरती नियोजन करण्यात आले का? हा, त्याच पातळीवर. बरं, फक्त यंदा थोडासा उशीर झालाय. उशीर झालाय. बरं, तर दादा आता मैदान पुनर्वसनच्या फाटीवरती संपन्न होत आहे, तर किती तारखेला म्हणालात आपण? 27 तारखेला. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी उद्या संध्या दुपारपर्यंत आपण टाकू ग्रुपवर. बरं, मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे? मैदानाची बक्षीस रचना प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1 लाख रुपये आहे. दुसऱ्या क्रमांकांचं 80,000. बरं. तिसऱ्याचं 60,000. बरं. चौथं 40,000. बरं. पाचवं 31,000. बरं. आणि 6वं 21, 7वं 15 आणि 8वं 10,000 रुपये. प्रवेश फी किती आहे? 1,000 रुपये. ह्या बक्षीस रचनेच्या व्यतिरिक्त रोख रकमेच्या व्यतिरिक्त सन्मान चिन्ह ढाल वगैरे काय का? हा, फायनल गाड्यांना आहे. बरं, या मैदानाची ऑनलाईन लावून नोंदणी सुरू झाली का? हा, चालू झाली. आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली? 25 ते 30 गाड्यांची नोंद झालेली आहे. बरं, त्याचबरोबर या मैदानाची लॉट कधी काढले जातील? लॉट 26 तारखेला संध्याकाळी 10 वाजायच्या आधी PDF त्याच्या अगोदर पडेल? हा, ग्रुपवरती. बरं, त्याचबरोबर दादा आता तुम्ही हे आदतचं मैदान घेताय, त्याच्यामुळे क्वार्टर फायनल वगैरे आहे? क्वार्टर फायनल होणार. प्रत्येकी 2,000 रुपये आपण क्वार्टर फायनल. एका गाडीला प्रत्येकी 2,000 रुपये देणार. बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, 100%. ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियमावली जाहीर केली त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, ठाणा, मुंबई, रायगड, पालघर आणि कोकण विभाग या मर्यादितच हे मैदान होईल का? हो, 100%. संघटनेच्या नियमानुसारच मैदान. आणि आता सध्या पावसाळी ही मैदानं चालू आहेत, तर या मैदानामध्ये ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी जर पावसाने हजेरी लावली तर ज्या मार्गदर्शक सूचना जारी केलेली त्याच पद्धतीने बक्षिसाचं वाटप केलं जाईल ना? हो, 100%. बरं, त्याचबरोबर दादा अजून काय असणार आहे वेगळं, काय पाहायला भेटेल दादा? वेगळं आता आपण मागचे मैदान झाले त्यावेळेस प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ केला होता. बरं. आणि ह्यावेळेस आपण जे बैलगाडा मालक जे नोंद करणार आहेत त्यांच्यासाठी एक 8 बक्षिसांचं लकी ड्रॉ कुपन ठेवलेलं आहे. बरं, ते कसं असणार आहे? ते कुपन फक्त जे बैलगाडा मालक नोंद करणार त्यांच्यासाठीच राहणार फक्त. बरं, त्याची सविस्तर माहिती कोण देईल? त्याचे अध्यक्ष देतील आपले. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी तमाम बैलगाडी मालकांना असं एक आव्हान करतो की तुम्ही आतापर्यंत जेवढं सहकार्य आम्हाला केलं तेच सहकार्य इथून पुढे या मैदानाला लाभावं आणि आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलंच आणि करावं एवढी अपेक्षा करतो. चालतंय, धन्यवाद सर. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित यादव सर. सर नमस्ते. नमस्ते सर. पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये आणि त्याच ताकदीनं या ठिकाणी पुनर्वसनच्या फाटीवरती मैदान होतं. हे 4थं पर्व आहे यांचं.
तर काय सांगाल यावेळेस आयोजकांनी काय नवीन उपक्रम राबवला आहे? आता आयोजकांनी प्रत्येक वेळी नवीन नवीन उपक्रम करत असतात. हे फलटण तालुक्यातील एक उत्कृष्ट असे आयोजक आहेत. त्याच पद्धतीनं आता यावर्षी यांनी जे बैलगाडी मालक या मैदानामध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे. त्या लकी ड्रॉसाठी कोणती इतर फी आकारली जाणार नसून आपण बैलगाडीचे म्हणजे मैदानात नोंद केल्यानंतर आपण त्या लकी ड्रॉसाठी पात्र आहात आणि त्या सर्व बैलगाडी मालकांसाठी 8 बक्षिसं फायनलच्या बक्षिसाव्यतिरिक्त ठेवण्यात आलेले आहेत. बरं, म्हणजे काय असणार आहे ते सविस्तर सांगितलं तर बरं होईल. आता यामध्ये कूलर त्यानंतर सायकल, फ्रीज अशी वेगवेगळी बक्षिसं राहतील. म्हणजे जे प्रवेश फी जे नोंदवणारे नाव जे प्रवेश फी मधनंच ते टोकन ही कट होणार आहे, त्याला हो, फ्री प्रवेश फीमधूनच हे केलं जाईल. त्याचं एक्स्ट्रा कोणतंही टोकन किंवा फी घेतली जाणार नाही. आयोजकाचं असं म्हणणं आहे की फायनल बक्षिसाला 8 बक्षीस आहेत. 8 आणि 16 लोक आनंदातून जातात. तर त्या व्यतिरिक्त अजून 8 लोकांना की समजा एक उदाहरणार्थ एखाद्याने गटाला जरी मार खाल्ला तरी त्याला जर नशीब असेल तर तो या मैदानातून बक्षीस घेऊन जाईल. म्हणजे बक्षिसांचा पाऊसच आहे पावसाळ्यामध्ये. 100% फक्त या बरडमध्ये पाऊसच पडत नाही, बाकी बक्षिसांचा वर्षाव नेहमीच होत असतो. बघा कसं काय यमक जुळवले सरांनी. तर सर आदतचं मैदान हे घेतात तर साधारणतः पल्ला किती असेल? 800 फूट पल्ला आहे. परफेक्ट टेपने मोजून? हा, 100%. तर आतमधलं अंतर किती फाटीचं? साधारण 14 ते 14.5 फूट आहे. बरं, आणि एकूण फाट्या किती आहेत? 10 फाट्या आहेत. बरं, आणि बॅरिकेड किती असेल? 100% बॅरिकेडिंग असणार. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढाणाला तरी असं काय का? असं कोणताही प्रकारचं नाही, कारण गेले 3 ते 4 वर्षात इथे 10 ते 12 मैदानं पार पडलेली आहेत. बरं, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. 100% पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर उपस्थित राहणार असतील. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर हो, त्याची सोय करण्यात आलेली आहे. बरं, ज्या ठिकाणी अडथळेत अडीअडचणीत त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. 100% केला ज्या जाईल. ठिकाणी ट्रॉली लावायची त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या ठिकाणी बॅरिकेड लावायचं त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती लावून बैल नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, इजा होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? याची 100% आयोजकांना माहिती दिलेली आहे आणि त्यांनी पूर्ण हमी दिलेली आहे. बरं, बाकी आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये काय मार्गदर्शक सूचना असतील त्या सांगा. अखिल भारतीय बैलगाडा संघटना नियमानुसार तुमचं जर वासराचा दाताबद्दल आपली काही शंका असेल की बाबा मैदानात आल्यानंतर माझा दात पडण्याची शक्यता आहे, तर अशा बैलगाडी मालकांनी मैदान सुरू होण्याच्या अगोदर इथं जे पंच असतील त्यांना किंवा लाईव्हमध्ये बाबा ते दाखवणं गरजेचं आहे की माझ्या वासराच्या तोंडामध्ये दात आहे, तरच त्या बैलाला पळून आल्यानंतर जर दात नसेल तर संधी दिली जाईल. वरना तुम्ही अगोदर पळायच्या अगोदर दात पडलेला असेल, सकाळी येताना पडलेला आहे, अशा जर कोणती सबब दिली तर ती ऐकून घेतली जाणार नाही. आता ही पुनर्वसनची फाटी सध्या पावसाळा सुरू आहे, तर इथली स्थिती काय आहे सर? आता तुम्ही पाहू शकता इथं कोणत्याही प्रकारचा पाऊस नाही आणि हे ठिकाण असं आहे की महाराष्ट्रात जो सगळा दुष्काळी पट्टा मानला जातो, शंभू महादेव डोंगराच्या आजूबाजूचा तो मान तालुक्यातील मसवड वगैरे हे भाग, त्या पट्ट्यामध्ये हा सातारा त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचा पट्टा आहे. आता या 2-3 वर्षापूर्वी आपण असं पाहिलं आहे की इथं या मैदानापासून वरच्या साईडला फलटणमध्ये धो पाऊस पडलेला आहे आणि या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा पाऊस नसतो. त्यामुळे या मैदानाबाबत पावसाबाबत या ठिकाणी तर कोणती शंका उत्पन्न करू नका. बरं, आणि पडत्या पावसात म्हटलं तरी मैदान होऊ शकतं? 100% मैदान होऊ शकतं. बरं, त्याचबरोबर ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने मध्यंतरी झालेल्या बैठकी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत मैदानाच्या संदर्भामध्ये, त्याचं सविस्तर सांगा थोडंसं. आता आपल्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये आता संघटनेचा असा नियम ठरलेला आहे की पश्चिम महाराष्ट्र मर्यादित ठाणे, रायगड, पालघर, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मर्यादितच मैदानाचं आयोजन केलं जातं आहे आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला अनुसरून असल्यामुळे या मैदानामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकण या मर्यादेतच बैलांना संधी दिली जाईल. याच्या व्यतिरिक्त ऑदर ठिकाणचा जर बैल निदर्शनात आला तर ती गाडी बाद केली जाईल. ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने त्या नियमावलीला अधीन राहून त्याच पद्धतीने हे मैदान पार पडेल. 100% मैदान पार पडेल. मैदान सुरू होण्याच्या अगोदर सकाळी लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर या मैदानाचा नियम अटींचा पुकार समालोचकांच्या मार्फत दिला जाईल का? 100% केला जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल?
आता बऱ्याच वेळा असं होत आहे की लोक 8 वाजल्यानंतर लॉट काढायच्या वेळेस फोन करत आहेत, आम्हाला विनंती करत असं आहेत की आयोजकांना पावती टाकण्यासाठी हे करा. यावेळी कुणाचीही दखल घेतली जाणार नाही. आपण वेळेत गाडी नोंद करा, त्यानंतर म्हणू नका की आम्हाला पावती मिळालेली नाही. बरं, चालतंय. धन्यवाद सर. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना समालोचक संघटनेचे ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या जांधूर आहेत. प्रताप तात्या, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पुन्हा एकदा या ठिकाणी भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित करण्यात आले. आदतचं मैदान संपन्न होतं आहे आणि यावेळेस 27 जून रोजी हे मैदान संपन्न होणार आहे. तर काय सांगाल, मागच्या 4 वर्षाचा अनुभव काय होतं, ज्यावेळी फलटण तालुक्यामध्ये मैदान या ठिकाणी आयोजित केले जातात त्यावेळी या ठिकाणी महाराष्ट्रातला तमाम बैलगाडी मालक इथं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतो. कारण ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचं असणारं काम, तिथं मिळणारा सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय आणि कुणावरही अन्याय होत नाही आणि अतिशय पारदर्शकपणे इथं मैदान संपन्न होत आहेत. कारण आयोजकसुद्धा पहिल्यांदा संघटनेबरोबर त्यांचे बोलणं होतं, नंतरच इथं मैदानाचं आयोजन केलं जातं. त्या पद्धतीने इथं इतके जे कॉम्बिनेशन आयोजकाचं आणि संघटनेचं आहे की ती कुठल्याही तालुक्यात पाहायला मिळत नाही. त्या पद्धतीने इथं आयोजन सुंदर केलं जातं आणि तितकीच मोलाची मग संघटनेची लाभते त्यांना. हिंदू हृदय सम्राट केसरी म्हणून या मैदानाचं नाव आहे. मागच्या वर्षी इथून मागे 4 पर्व झाली, अतिशय चांगला प्रतिसाद दिला. यावेळेस काय होतंय, रेकॉर्ड ब्रेक गाड्यांची नोंद होईल का? 100% होईल. आता बऱ्याच भागामध्ये काही मैदान बाकी इतर पडलेले असतील, पण फलटण तालुक्यात मैदान म्हणजे घेतलं की माणूस डोळं झाकून इथं नोंद करतोय. कारण गेल्या वर्षी आपण हेच मैदान हिंदू हृदय सम्राट गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये 778 बैलगाडी मालकांनी सहभाग घेतलेला होता. मला वाटतं यावर्षी कमीत कमी एक 900 बैलगाडी मालक सहभागी होतील असा माझा अंदाज आहे. पण मी बैलगाडी मालकांना एकच आवाहन करेन, आपण अंतिम टप्प्यामध्ये आज 24 तारीख आहे आणि 27 तारखेला मैदान आहे, परंतु बैलगाडी मालकांचा सुद्धा दोष नाही मला म्हणावं लागेल. कारण पहिरेच या ठिकाणी आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये कोण कुठं खेळतोय आणि नंतर अचानक पहिरे होत आहेत, त्यामुळे थोडंसं नोंद लेट होती आहे. परंतु बैलगाडी मालकांना मी एक आवाहन करेन, ज्यांचे तरी निदान पहिरे फिक्स आहेत त्यांनी तरी नोंद वेळेत केली पाहिजे. अचानक येणाऱ्या 5-50-100 गाड्या ज्या काय असतील त्यांनी थोडं 8 वाजता केली नोंद तरी आम्ही समजून घेऊ शकतो. परंतु सर्रास बैलगाडी मालक शेवटच्या टप्प्यात नोंद करायसाठी ते परत घाई करतोय आणि मग ट्रान्झॅक्शन बंद होणं, या ठिकाणी परत पेमेंट पोचत नाही. काही जण एक ठिकाणी फेक पेमेंट या ठिकाणी त्या गर्दीत दोंडा पैसा चालवायचा प्रयत्न करतायत. मग असे सुद्धा प्रकार होतात. परंतु यासाठी मी बैलगाडी मालकांना आवाहन करतो की आयोजक जर आपल्याला 8-8 दिवस अगोदर नोंद करायला संधी देतोय तर आपण सुद्धा वेळेत नोंद करून आयोजकाला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल? आता फाटीचं वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर खरं ही फाटी आदतसाठीच मला वाटतं असं होईल की आदत खेळावं तर फक्त फलटणच्या बरडच्या फाटीला जाऊन खेळावं. कारण आदतला इथं एक वेगळं व्यासपीठ चांगल्या पद्धतीचं आहे आणि फाटी बघायला गेली तर आदतला म्हणजे पळायला असे एकदम अशी टणक फाटी आणि चांगल्या पद्धतीचं नवीन प्रत्येक मैदानात आम्ही आता प्रत्येक मैदानात जिथं आदतला आहे पण प्रत्येक मैदानात नवीन या ठिकाणी आपल्याला चेहरे पाहायला मिळतात. चालतंय. धन्यवाद तात्या. नमस्ते. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदा आहेत. विकास सर, नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, पुन्हा एकदा बरडच्या पुनर्वसन फाटीवरती दिनांक 27 जून रोजी एका आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे. हिंदू हृदय सम्राट केसरी असं या मैदानाचं नाव आहे. हे पर्व 4थं आहे, तर काय सांगाल? 4थ्या पर्वातलं हिंदू हृदय सम्राट केसरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आदरणीय किरण साळीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे. आपला हा राजकीय विषय नाही, परंतु शिवसेना म्हटलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उद्देशाला धरून हा पक्ष काम करत असतो, बरोबर ना? बरोबर. तर त्यामध्ये ह्यांच्या इथं या मैदानाला आलं की आम्हाला थोडं जाणवतं. कारण सामाजिक गोष्टीमध्ये बघितल्यानंतर जेवढे प्रेक्षक आले त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आता तर त्यांनी जाहीर केलं की जेवढे बैलगाडी मालक स्पर्धक सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ. म्हणजे नक्कीच त्या गोष्टीला न्याय देत असताना आमचे सचिन चव्हाण युवा संघटनेचे जे आत्ता सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या वतीनं हे सुंदर असं मैदान होतं आणि त्या मैदानाला महाराष्ट्राचा कानाकोपरा या ठिकाणी एकवटत होता.
778 बैलगाडी मालक मागल्या वेळेला आले. तुम्ही आलेख पाहिला आहे, हळूहळू वाढतच गेले आणि तात्याने तर आता अपेक्षा व्यक्त केली 900 बैलगाडी मालक या ठिकाणी सहभागी होतील. तर मी सांगेन पश्चिम महाराष्ट्र मर्यादित म्हणजे सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, त्याचबरोबर कोकण भाग आहे आणि ठाणा, रायगड, पालघर, मुंबई या ठिकाणाहून येणाऱ्या बैलगाडी मालकांची संख्या म्हणजे अमर्याद आहे. तसं पाहायला गेलं तर सोलापूरला बाँड्री आहे, म्हणजे फलटण मध्यवर्ती ठिकाण येतं आहे. इकडून पुणे भागात येणाऱ्यांना आहे, सातारा भागात येणार आहे, कराड भाग म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनाही मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मध्यवर्ती ठिकाणापेक्षा पळायला फाटी चांगली आहे. तर मी नोंदीच्या बाबतीत जरा मी बैलगाडी मालकांना आवर्जून एक गोष्ट सांगेन की आपण खेळत असताना आपला आदत 10 दिवसानं काढतो आहे, 15 दिवसानं काढतो आहे, तर तुम्ही नियोजित मैदानं ठरवा आणि पैरे अगोदरच करून ठेवा. काय होतं आहे की बऱ्यापैकी नोंदीला जो विषय होतो आहे की 8-9 वाजेपर्यंत तुमच्या सगळ्यांचे फोन येत असतात. तिथं कमिटी हतबल आहे, संघटना हतबल आहे, समालोचक हतबल आहे. फक्त आमचं एक ह्या फाटीसाठी किंवा ह्या तालुका कमिटीचं मार्गदर्शन असतं. म्हणून मी सांगेन ह्या तालुक्यात मैदानं अतिशय स्वच्छ आणि म्हणजे प्रामाणिक ट्रान्सपरंट होतात. मैदानं पारदर्शक होणाऱ्या मैदानामध्ये आपण त्या मैदानाची निवड केलीच पाहिजे आणि त्या मैदानाची पैरे अगोदर करून गाड्या नोंद केल्या पाहिजेत. चालतंय, धन्यवाद सरजी. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध झेंडापंच धनोडे बापू कोरेगावकर आहेत. बापू नमस्ते. नमस्कार. मागच्या वर्षीसारखं यावर्षीसुद्धा आयोजकांनी नियोजन केलं आहे. पुनर्वसनच्या फाटीवरती दिनांक 27 जून रोजी एक आदत एक बैल मैदान होतं आहे. हां. फाटी पाहिल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? ती पाठी पाहिल्यानंतर टुणूक गेल्यावरला मी जी बाईट दिली का हां. नाही, तसं टुणूक याचं आणि टुणूक बक्षीस घेऊन जायचं. चालतंय, धन्यवाद बापू.